हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंतला हरवू पाहणाऱ्या अनुसयाला व्यवस्थित मात देऊन कृष्णा दुष्यंतला यशस्वी बनवणार। आता नेमकं काय आणि कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर सध्या आपण पाहतोय की आता बाळजाने घरातलं सगळं पाणी मुद्दामून वाया घालवलेलं असतं आणि आता कृष्णा हिने आता टँकर आणलेला असतो आणि त्यानंतर तिने बाळजाला सांगितलेलं असतं की माझ्या नादी लागायचं नाही, माझा नाद करायचा नाही। मग आता नाद करू नको हे सांगून झाल्यावर ती आता घरातल्या सगळ्यांना सांगते, आता काय फक्त बघत राहणार आहात का, भरभर आवरून सुद्धा घेणार आहात? दुष्यंत सरकार, समर, अरे तुम्हाला दोघांना महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जायचं होतं ना, मग आमच्याकडे काय फक्त बघत बसणार आहेसा? जावा आवरायला घ्या। त्याबरोबर मग समर आणि दुष्यंत एकमेकांकडे बघतात आणि ताबडतोब आता पटापट पाण्याच्या बादल्या घेऊन बाथरूममध्ये जातात आणि त्यांचं आवरायला घेतात। त्याबरोबर कृष्णा आढळरावांना आणि अनुसयाला सुद्धा म्हणत असते की जा तुम्हीसुद्धा तुमचं आवरून घ्या। त्याबरोबर ती लोकं पण जातात, त्यांचं आवरून घेतात। आता इकडे सगळ्यांचं सर्व व्यवस्थित आवरून वगैरे होतं। त्याच्यानंतर मग आता कृष्णा ही ठरवते की बाळजाबाईंनी मुद्दामून जाणून बुजून घरातल्या लोकांना त्रास देण्यासाठी हे सगळं काही केलं आहे, त्यामुळे बाळजाबाईंना मी इतक्या सहज आणि सुखासुखी सोडणार तर नाही आहे। त्यांनी हे जे काही केलं आहे त्याची शिक्षा तर त्यांना मिळायलाच हवी आणि तीसुद्धा अगदी हटके अंदाजात माझ्या स्टाईलने। मग आता बाळजाबाईंना शिक्षा मिळवून देण्यासाठी कृष्णा एक जबरदस्त प्लॅन करते। आता रात्री जेवणाच्या वेळेवर कृष्णा एकदम तिखट जेवण बनवते आणि आता तिखट जेवण बनवून मग कृष्णा बाळजाबाईला ते जेवण वाढते। आता बाळजाला तर माहीत नसतं की कृष्णाने ते जेवण असं तिखट बनवलेलं आहे। आता बाळजा ते जेवण जेवते आणि एकाएकीच बाळजाला खूपच जास्त तिखट लागतं आणि आता तिखट लागल्यामुळे ती पटकन पाण्याचा ग्लास घेऊन पाणी प्यायला लागत असते। त्याबरोबर कृष्णा ते ग्लास तिच्या हातातून हिसकावते आणि लांब ठेवते। त्याबरोबर बाळजा आता तिला ओरडते आणि म्हणत असते, अगं ए मूर्ख आहेस का तू बाई, तुला कळत नाही आहे का, तिखट लागलं आहे मला, माझ्या तोंडाचा जाळणी धूर झाला आहे, दे लवकर ते ग्लास माझ्याकडे सोड। आणि मग ती पुन्हा ते ग्लास घ्यायला जात असते। त्यावेळी पुन्हा कृष्णा तिच्या हातातलं ग्लास हिसकावते आणि ते पाणी ग्लासातनं खाली ओतत म्हणते, असंच तुम्ही सकाळी पाणी वाया घालवलं होतं ना, आता मी घालवलं, त्यात काय झालं सासूबाई, अहो तुमचीच सून आहे ना मी, तुमच्यासारखीच। पण म्या बळजबरीनं कोणाला त्रास देत नसतोय, पर जर माझ्या वाट्याला कुणी गेलं किंवा मला जर कुणी त्रास दिला तर मग मात्र म्या त्याला सोडत बी नसतोय। कळलं असेलच तुम्हासनी मला काय म्हणायचं होतं ते काय आहे नवं, तुम्ही फक्त म्हणता पर म्या कृती करून दाखवतो, समजलं नवं? त्यामुळं आजपासनं पुण्यांदा माझ्या वाट्याला जायचं नाही, माझ्या नादी लागायचं नाही। तुमची हीच शिक्षा आहे की तुम्हाला ह्या दिवसात पाण्याचा एक थेंबी मिळणार नाही आहे, समजलं नवं? तुम्हासनी वाटलं असेल तुम्ही काहीतरी आगाऊपणा कराल आणि कुणाला कळणार नाही, पण तसं नाही होत सासूबाई, समजलं नवं? त्यानंतर मग आता इकडे बाळजाला हे सगळं ऐकल्यावर खूपच जास्त राग आलेला असतो, तिचा चांगला संताप झालेला असतो, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो। ती विचार करत असते, मी या कृष्णेला त्रास द्यायला गेले की ही कृष्णा माझ्यावरतीच उलटी फिरते, प्रत्येक वेळी ही मलाच बरोबर तिथल्या तिथे दडपते, पण नाही काहीही झालं ना तरी मी हिला इतक्या सहजासहजी माझ्यावरती मात करू देणार नाही। जर हिला जन्माची अद्दल मी घडवली ना तर माझंसुद्धा नाव बाळजा नाही, पण प्रत्येक वेळी मी जरी हे ठरवलं ना तरी ती कृष्णा मला भारीच पडत असते। नाही मी तिला मला असंच भारी पडू देणार नाही। काहीही झालं ना तरी मला आता काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी असं केलं पाहिजे ना की ज्यामुळं ती पोरगी चांगलीच तोंडावर पडली पाहिजे, पण काय करू असं या विचारामध्ये बाळजाबाई मग्न असते। पण मूर्ख बाळजाबाईच्या हे लक्षात येत नसतं की ऑलरेडी आपली अवस्था भिकाऱ्यासारखी झालेली आहे, त्यामध्ये जर आपण आणखीन काहीतरी कर्म करायला गेलो तर आपल्याला ही लोकं घराच्या बाहेर वगैरे काढायला नको आणि कृष्णा
खूप म्हणजे वेड्यासारखी मुलगी आहे, ती जे ठरवते ती करतेच, हे बाळजाच्या काही अजूनही लक्षात येत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंतला मीटिंगसाठी बाहेर जायचं असतं आणि आता इस्त्री करताना त्याच्या बोटाला चटका लागलेला असतो. कृष्णा त्याला पाणी वगैरे देत असते त्याचं बोट बुडवायला. इतक्यात तिकडे अनुसया येते. अनुसया विचारते, काय रे काय झालं? त्यावर दुष्यंत सांगत असतो की माझ्या बोटाला थोडासा चटका बसलाय. त्यावर आता ती गोड गोड बोलता बोलता मुद्दामून जाते आणि दुष्यंतचा तो मीटिंगला जायचा जो शर्ट असतो त्याच्यावरती इस्त्री ठेवते आणि निघून जाते. आता काहीतरी जळायचा जेव्हा वास येतो तेव्हा दुष्यंत आणि कृष्णाचं तिकडे लक्ष जातं आणि त्यांना तो जळलेला शर्ट दिसतो. आता तो शर्ट जळलेला बघून दुष्यंतला खूपच जास्त वाईट वाटतं आणि आता त्याला खूप त्रास झालेला असतो ते बघून, कारण तो त्याचा लकी शर्ट असतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं हा माझा लकी शर्ट होता आणि आता मला मीटिंगला हा हवा होता आणि हे काय झालं सगळं, माझी मीटिंग आता कशी होईल? त्यावर कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, शर्टाचं काय घेऊन बसलाय? अहो शर्टासारखा शर्ट आहे, जळला, यो जळला तर दुसरा घाला. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी लकी होता म्हटलं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हे लक बिक ना आहे असलं काही नसतं, माणूस हुशार असला की नाही की काम चोख होणारच बघा. आणि त्यामुळं तुम्ही उगाचच्या उगाच हे लक बिक असलं काहीतरी धरून बसू नकासा. म्या एक काम करतो, म्या तुम्हासने एक जबरदस्त भारी कडक शर्ट काढून देतो, तुम्ही पटापट तो शर्ट घालायचा, मीटिंगला जायचं आणि बघा मीटिंग कसली कडक व्हायला तुमची. मग कृष्ण दुसरा एक शर्ट आणून दुष्यंतला इस्त्री करून देते आणि हा घाला असं सांगते. दुष्यंत म्हणतो, कृष्ण अगं तुला हे सोपं वाटतंय का? अगं किती मोठी डील आहे ही, तुला माहिती आहे का? लाखो करोडो रुपयांचा प्रश्न आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो हो, जसं त्या शर्टावर तुमचा विश्वास होता की नाही की हे माझं लकी शर्ट आहे बीट, तसा माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझा नवराच लकी आहे, त्यामुळं काही टेन्शनच नाही बघा. माझा नवरा जे काम करायला घेतोय की नाही त्यामध्ये यशस्वी होतोय, समजलं ना? आता कृष्णाने हा जो काही कॉन्फिडन्स बूस्ट केलेला असतो त्यामुळे दुष्यंत एकदम कॉन्फिडेंटली ऑफिसला पोहोचतो. ऑफिसला पोहोचल्यानंतर आता पहिलं तर तो सर्व काही जी काही प्रोसेस असते साखर बनवण्याची त्यांच्या साखर कारखान्यातली, ती सर्व त्याने व्यवस्थित डिटेलमध्ये लिहून वगैरे घेतलेली असते. त्याची PPT वगैरे फॉर्मॅटमध्ये तयारी केलेली असते. ते सगळं तो व्यवस्थित चेक करू लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णा ही देवाकडे प्रार्थना करते की मी दुष्यंत सरकारांना सगळं काही व्यवस्थित होईल असं तर सांगितलं आहे, पण सगळं काही व्यवस्थित होऊ दे देवा. देव्याई तू त्यांच्या पाठीशी उभी राहा. दुष्यंत सरकारसनी कायम घवघवीत यशच घाऊ दे बघ. माझी त्यासनी यश घाऊ दे, या व्यतिरिक्त तुझ्याकडं दुसरी कसली बी मागणी नाही, हे ठावं आहेच तुला. तर इकडे आता दुष्यंत प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. प्रेझेंटेशन करताना त्यांची साखर बनवण्यासाठी ऊस हा त्यांच्याच शेतजमिनीतला वापरला जातो, त्यांच्याच गावातल्या शेतजमिनीतला वापरला जातो. त्याचबरोबर इतर आजूबाजूची जी गावं आहेत त्यांच्या लागतची त्यांच्याकडनं ऊस घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांनाही नफा होतो आणि ऊसही चांगल्या दर्जाचा आहे याची आपल्याला खात्री असते. ही गोष्ट पहिले तर तो त्यांच्या क्लायंटला पटवून देतो की आम्ही कच्चा माल चांगल्या क्वालिटीचा वापरतो. त्यानंतर मग दुसरा पॉईंट तो हा मांडतो की आम्ही आमच्याच गावातल्या त्याचबरोबर इतर म्हणजे शेजारच्याच गावांमधल्या लोकांना आमच्या इथे नोकरी देतो, जेणेकरून रोजगारसुद्धा आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि त्याचबरोबर साखरेची क्वालिटीसुद्धा आमच्याकडे एक नंबर असते. अर्थात जर कच्चा मालच उत्तम असेल तर प्रोडक्ट हे उत्तम असलंच पाहिजे, असं सगळं तो आता त्या लोकांना पटवून देतो. त्यांच्या ज्या काही प्रोसिजर आहेत ते सर्व त्याने PPT फॉर्मॅटमध्ये तयार केलेलं असतं, ते सगळं त्यांना दाखवतो वगैरे आणि त्यानंतर मग त्यांना सांगतो की आता काय ठरवायचं, आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं की नाही, आमच्याबरोबर डील करायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. पण मी एक गोष्टीची मात्र तुम्हाला खात्री देऊ शकतो की जर तुम्ही आमच्याबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट केलं तर मात्र जितका नफा आम्हाला होईल तितकाच नफा तुम्हालाही होईल आणि तुमच्या नफ्याबरोबरच साखरेमध्ये तुम्हाला अगदी उत्तम आणि उत्तम दर्जा मिळेल, तसंच तुम्हाला कुठलीही तक्रारीची जागा उरवू देणार नाही आम्ही. आता हे सगळं ऐकून ते क्लायंटसुद्धा खूप खुश होऊन जातात आणि मग तिथे त्यांची डील फायनल होते. आता लाखोची कोट्यावधींची डील त्याला मिळालेली असते, कारण हे खूप मोठं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असतं. भरपूर मोठ्या प्रमाणावर त्यांची साखर ती लोकं खरेदी करणार असतात. आता एवढं त्याचं चांगलं काम झाल्यानंतर दुष्यंत
हा खूप जास्त खुश असतो, कारण त्याला बरं वाटलेलं असतं. सकाळी त्याचं ते लकी शर्ट जळाल्यामुळे तो थोडासा नर्वस असतो, पण आता कृष्णाने हे जे काही त्याला सांगितलेलं असतं ते त्याला आठवतं की माझा नवराच लकी आहे, तर मग शर्टाचं तुम्ही काय घेऊन बसलाय. मग दुष्यंत हसतो आणि आता तो घरी जायला निघतो. जाताना दुष्यंतने अख्खाच्या अख्खा एक पेढ्यांचा बॉक्स घेतलेला असतो आणि आता तो घरी येतो आणि घरात येऊन मोठ्या मोठ्याने कृष्णाला हाका मारतो, कृष्णा कृष्णा. आता कृष्णाला दुष्यंत इतक्या मोठ्या मोठ्याने हाका मारतो की तो आवाज ऐकून घरातली सगळीच सदस्य बाहेर येतात. आता दुष्यंत पहिला पेढा कृष्णाच्या तोंडात घालतो. त्याबरोबर कृष्णा विचारते की दुष्यंत सरकार, नेमकं झालंय तरी काय, तुम्ही एवढे खुश का आहात. त्यावेळी मग दुष्यंत हा कृष्णाला सांगत असतो, कृष्णा अगं तू म्हणाली होतीस ना की आजचं डील मला मिळणार, सगळं व्यवस्थित घडणार, बघ सगळं व्यवस्थित झालं. अगं तुला माहिती आहे का, मला ऑफिसला जाताना केवढं टेन्शन आलं होतं. मला वाटलं होतं की आज मी काही टिकत नाही, माझा काही निभाव लागत नाही. पण खरंच तू जे बोलली होतीस ना ते अगदी बरोबर होतं. लकी शर्ट वगैरे असं काहीही नसतं, आपण जर करायला गेलो ना तर सगळं शक्य असतं. त्यावर कृष्णा म्हणते, कळलं ना व. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, बरं कळलं. त्यानंतर मग दुष्यंत लगेचच तिकडे आबांना बघतो आणि म्हणत असतो, बाबा आशीर्वाद द्या. आणि तो त्यांना नमस्कार करतो, त्यांना पेढा देतो आणि म्हणत असतो की फायनली इतक्या दिवसांपासूनचं माझं स्वप्न आज मी पूर्ण करू शकलो आहे. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, अरे लेका हे काही फक्त तुझंच सपान नव्हतं र, माझं बी सपान होतं. मला माझ्या बिझनेसला 7 समुद्रा पार गेलेलं बघायचं होतं आणि तू ते सत्यात उतरवून दावलंस बघ. मला खात्री होती रे, तुझ्या या शिक्षणाचा, तुझ्या या अफाट बुद्धीचा उपयोग नक्की आपल्याला, आपल्या घराला, आपल्या घरच्या व्यवसायाला होणारच आणि तू ते करून दावलंस. तू आणि कृष्णा जेव्हा जेव्हा एकत्र असाल की नाही, तुम्ही दोघं नवरा बायको काय बी करू शकता. अरे तुमच्यासमोर आभाळ बी ठेंग नाही, तर ह्या डीलचं काय घेऊन बसलास. बरं आता झालंय नवं, समजा तुझ्या मनाप्रमाणे मिळालं नवं तुला ही डील. मग आता तशाच जोशानं, तशाच जोमानं काम करून दाव आणि तसाच पुढं जात राहा. मला कायम कायम तुला यशस्वी झालेलं बघायचं आहे रे दुष्यंता. तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळवताना बघायचं आहे बघ. प्रत्येक बापाची हीच इच्छा असते की माझ्या लेकरानं माझ्यापेक्षा बी 4 पावलं जादा पुढं जावं. आणि मला खात्री आहे तू माझ्यापेक्षा 4 नाही आणि जादाच पुढं जाशाल, कारण आम्ही तर काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, बाबा. त्यावर अढळराव म्हणतात, जाऊ द्या जाऊ द्या, त्या कटू आठवणी आता पुण्यांदा नग. पण सुनबाईंचं यश हाय बाकी तुझ्या वाट्यात, काय माहिती आहे ना व. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो ती सोबत आहे म्हणूनच तर मी कायम पुढे जाऊ शकतो. अढळराव म्हणतात, अंगाशी आपल्या कर्तृत्वात बायकोचा हात आहे हे मान्य करणारा पुरुष कधीच मागे येऊ शकत नाही. बघतायस नवा अनुसयाबाई, आपल्या लेकानं कसं घवघवीत यश मिळवलंय ते. काय तुम्हास मी वाटतच असेल की अभिमान आपल्या लेकाचा. जा दुष्यंत जा, तिला बी दे पेढा. त्याबरोबर दुष्यंत येतो आणि अनुसयाला सुद्धा पेढा देतो. अनुसयाला खरं तर अजिबात रस नसतो या सर्व गोष्टीत, पण आता काय करणार. आता गप्प राहण्यावाचून तिच्याकडे पर्याय नसतो. मग ती दुष्यंतच्या हातातला तो पेढा घेते. आता पेढा घेऊन मनातल्या मनात अनुसया म्हणत असते की ह्या दुष्यंतनं माझ्या समोरच्या हातातून समद्या चांगल्या चांगल्या गोष्टी हिसकावून घेतल्या. खरं तर आज ह्या मीटिंगमध्ये माझ्या समरनं बसायला हवं होतं आणि हे यश माझ्या समरला मिळायला हवं होतं आणि म्या त्याचं तोंड भरून कौतुक करायला हवं होतं. पर ह्या अढळरावांनी समद काही चांगलं चांगलं ह्या दुष्यंतला दिलं. कारखान्याची कामं, परत त्याचबरोबर कंपन्यांची कामं, आणि माझ्या समरला काय दिलं, शेती, वाडी, कुक्कुटपालनसारखा व्यवसाय. होय, म्हणजे ह्या कार्ट्याला चांगलं हापिसात बसून राहण्याचं काम. आणि माझा समर त्यो मात्र असा दारोदारी हिंडून कामं करणार. होय, इतक्यात इकडे कुक्कुटपालनाचा जो समरने व्यवसाय करायला घेतलेला असतो, त्या कोंबड्यांना काही विशिष्ट प्रकारचं खायला वगैरे दिलं जातं, त्यांची वेगळी काळजी घेतली जाते. पण समर त्या व्यवसायामध्ये पारंगत नसल्यामुळे समरला या सर्व गोष्टी माहीत नसतात आणि समर हे सगळं काही करत नसतो. त्यामुळे समरच्या ज्या कोंबड्या असतात त्या अशक्त होऊन मरत असतात पोल्ट्री फार्ममध्ये. आणि आता ही गोष्ट सांगण्यासाठी समरने कामाला जी माणसं ठेवलेली असतात ती माणसं
फोन करतात आणि ती माणसं समरला सांगतात की समर साहेब, अहो आपल्या कोंबड्या अख्त वेगानं मरत आहेत. आता हे ऐकल्यावर समरला टेन्शन येतं. समरलासुद्धा काही कळत नाही की हे सगळं नेमकं काय चाललं आहे. समर आता त्याच्या विचारांमध्ये मग्न होतो की बापरे, नेमक्या कोंबड्या का मरत असतील, काय होत असेल कोंबड्यांना. तो त्याच्या विचारात असतो. त्याला कळत नसतं की काय झालं असेल, काय झालं असेल. आता समरला घरामध्ये दुष्यंतला एवढं मोठं यश मिळालं आहे ही गोष्ट काही माहीत नसते. तो कारण तालुक्याच्या गावावरनं नुकताच आलेला असतो आणि त्यात त्याला ही बातमी कळाल्यामुळे तो तर आता आणखीनच जास्त डिस्टर्ब झालेला असतो. तो आता काही खातपीत नसतो, कोणाशी काही बोलत वगैरे नसतो. आता तो काही खात नाही आहे, कोणाशी बोलत नाही आहे. त्यामुळे मग अढळरावच त्याला विचारतात की समर, काय रे, काय झालं, मघापासून इतका शांत शांत कायस, कोणाशी काही बोलत नाही आहेस, काही खातपीत नाही आहेस. बाबा, अरे काही बिनसलं आहे का तुझं, सांग ना, काही झालं असेल तर बोलून प्रश्न सुटतो रे. असं मनातल्या मनात ठेवून दडवून गोष्टींना काही मार्ग मिळणार आहे का, काय असेल ते सांग तरी. त्यावर मग समर आता सांगू लागतो तो कुक्कुटपालनाचा जो काही प्रसंग घडला आहे तो सगळा अढळरावांना. आता कोंबड्या मरतायत हे ऐकून मग अढळराव समरला म्हणतात, काय कोंबड्या मरतायत, अरे समर पण हे कसं शक्य आहे, तू व्यवसाय करायलास ना तो, मग तू आधी सगळी माहिती घेतली नव्हतीस का, कोंबड्यांना काय खायला घालतात, काय प्यायला घालतात, त्यांची कशी काळजी घेतली जाते, त्यांची कशी निगा राखली जाते. अरे समर, जर अशाच या कोंबड्या मरत गेल्या तर कसं चालायचं बाबा, अरे कितीच्या घरात नुकसान होईल आपलं माहिती आहे का तुला. अरे जर एखादा व्यवसाय आपण हातात करायला घेतोय तर आधी आपण त्याची पूर्ण व्यवस्थित चौकशी केली पाहिजे, पूर्ण अभ्यास केला पाहिजे. एवढं साधंसुद्धा तुला कळत नाही का, वेडा आहेस का तू समर. अरे बघ त्या दुष्यंताकडे बघ, अरे साखर कारखाना त्याने सांभाळायला घेतला आपला, बाकी कंपन्या सांभाळायला घेतल्यात. आज त्याने साखर कारखान्यामध्ये आपल्या एवढी मोठी डील मिळवलेली आहे. अरे कोट्यावधी रुपयांचा फायदा केलेला आहे त्याने साखर कारखान्याचा आपल्या, आणि दुसऱ्या बाजूला तू हे असं नुकसान करत राहा आपल्याच त्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाचं. तरी नशीब मग तुला मी ह्योच व्यवसाय करायला दिला. जर तुझ्यावरती कुठली मोठी जबाबदारी टाकली असती तर कसं रे झालं असतं. समर, काय आहे हे सगळं, ह्याला काय अर्थ आहे का. अरे जर एखादा व्यवसाय करायला घेतोयस तर त्याच्यामध्ये आपण पारंगत असावं असलं वाटलं नाही का. हां, ते काही नाही, हे जे काही नुकसान केलं आहेस की नाही तू, ते सगळं भरून काढ. अनुसया बघतेस ना, अगं आपल्या सकाळी एका मुलानं एवढी आनंदाची चांगली बातमी दिली आपल्याला, आणि ह्यो आपला दुसरा मुलगा, आणि ह्यानं बघ काय केलं, पहिल्याच वेळी व्यवसायात नुकसान केलं. नफा तर खूप दूर, कमीत कमी जे इन्व्हेस्ट केलं आहे तेवढं तरी बाबा मिळव की. त्याबरोबर मग मात्र हे सगळं ऐकून समरला खूप जास्त दुःख झालेलं असतं, समरला वाईट वाटलेलं असतं. पण समर शांत मान खाली घालून सगळं ऐकत असतो. त्यावर अढळराव त्याला म्हणतात, फक्त मान खाली घालून माझं ऐकून घेऊ नगस, तर मी जे बोलायलो आहे त्याच्यावरती विचार कर आणि ते समजा अंमलात बी आण. कारण मी जे काही बोलायलो की नाही ते वाईट नाही बोलायलो, तुझ्याच चांगल्यासाठी, तुझ्याच भल्यासाठी बोलायलो, समजलं आहे ना. त्याबरोबर मग आता अनुसयाला सुद्धा हे सगळं ऐकून राग येतो, पण अनुसया शांत राहते आणि समरला म्हणते, समर जा खोलीत जा. त्याबरोबर समर खोलीत जातो. अनुसया अढळरावांना म्हणते, तुम्ही जरा शांत व्हा, जमल की त्याला बी हळूहळू, व्यवसायात नवीन आहे तो, शिकल. त्याबरोबर इकडे ती मनातल्या मनात म्हणत असते, त्या दुष्यंताला समधी चांगली आरामाची कामं दिली. खरं तर ह्या समध्या बिझनेसवर, ह्या समध्या गोष्टींवर माझ्या समोरचा हक्क होता, पण ते सगळं डावळून त्या दुष्यंताला समजा दिलं तर दिलं, वरनं त्या दुष्यंताच्या नावानं कौतुक करून माझ्या लेकराला हे एवढं सुनवायलात, माझ्या लेकराला एवढं बोलायलात. ते काही नाही, त्या दुष्यंताला व्यवसायातनं बाजूला करून माझ्या समरला मला सगळं मिळवून द्यायला लागणारच आहे. शेवटी ह्या समद गोष्टींवरती फक्त आणि फक्त समरचा हक्क आहे, समरचा हक्क होता आणि समरचाच हक्क असला पाहिजे. कारण शेवटी ह्या समद्या गोष्टीचा एकुलता एक वारस फक्त माझा लेक म्हणजे समर अढळराव रांगडे पाटीलच आहे, बास. त्या व्यतिरिक्त कोणी बी भाव बंद नाही आहे. ह्या प्रॉपर्टीत कुणी बी वाटेकरी असलेला मला चालायचं नाही. तर दुसऱ्या बाजूला समरसुद्धा खोलीत आलेला असतो आणि त्याचीसुद्धा चिडचिड होत असते. खोलीत येऊन तो आता आदळापट करू लागतो आणि म्हणत असतो, दुष्यंत दुष्यंत दुष्यंत, अरे काय इतका हुशार आहेस तू, का मिळतो प्रत्येक वेळी तुला यश. हुशार तर मी सुद्धा आहे, यश तर मी सुद्धा मिळवू शकतो. जर मला दिलं असतं ना साखर कारखाने चालवायला, मला मिळाले असतं ना कंपन्या चालवायला, तर मी पण असंच हुशारीने काम करू शकलो असतो. पण माझ्याकडे शिक्षण नाही आहे ना तेवढं, म्हणून मला नाही मिळालं. अरे डिग्री असली म्हणजेच सगळं असलं असं नसतं, अक्कलही असावी लागते आणि ती माझ्याकडे सुद्धा आहे.
समजलं ना दुष्यंत? असो, कुक्कुटपालन करायला लावलं आहे मला, कुक्कुटपालन. अरे काय लागतं त्या कोंबड्याला खायला प्यायला मला काय माहिती? मी काही कोंबडी आहे का मला सगळं माहिती असायला? ते काही नाही. मी ह्या दुष्यंतला लवकरात लवकर माझ्या वाटेतनं बाजूला काढणार म्हणजे काढणारच. आणि लवकरात लवकर मी ह्या संपूर्ण प्रॉपर्टीचा एकुलता एक मालक बनणार. बस, त्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको आहे असं आता तो म्हणत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.